हे ऑसम पीपल, इट्स मी प्रसाद राऊत बॅक विथ न्यू व्हिडिओ. तर आज आपण आलो आहे शीतकडा वॉटर रॅपलिंगला. तर सकाळी निघालेलो आपण 4:30-5ला. तर इथे येऊन पोचलो आपण 6ला. आणि हा आहे इथला सुंदर असा रस्ता. तर जंगल ट्रेक करून आपण जात आहोत वॉटरफॉलच्या टॉपला. तर आपण गाडी लावली तिकडे वरती. थोडा थोडा पाऊस येतोय. आता जाऊया. आप कहाँ से आए हो? हम यार मुंबई से. बॉम्बे से. सही आहे. त्यामुळे इथे सर्व चिखल चिखल झाला आहे रस्ता. आणि हा आहे असा सुंदरसा व्ह्यू. समोर वॉटरफॉल आणि फॉग. तर ह्या वॉटरफॉलला याच्या पहिले पण आलो मी. तर मी रॅपलिंगसाठी नव्हतं आलेलो, तिकडच्या रोडने मी खाली आलेलो. त्यानंतर वॉटरफॉल हा इथे असा दिसतो वॉटरफॉल. आपण डायरेक्ट वॉटरफॉलच्या इथे आलो. आणि 2-3 दिवसापासून पाऊस खूप चालू लागतो, त्यामुळे पाणी थोडा स्लो जास्त. तर बघूया. तर 10 मिनटं खूप झाले. तर इथं आपण आता जाऊया खाली. ही आहे नदी. चलो. अशा प्रकारे आलो आणि आम्ही तिथे आपल्याला पोचायचं होतं त्या पॉइंटला. इथला सर्व सेटअप, रोप, बॅग, ग्लोव्स आणि तर समोर एक मोठा वॉटरफॉल. डन. पार्ट डन. ऑलमोस्ट सर्व डन झाल्यानंतर गणेशाचं नाव घेतलं, नारळ फोडलं. आता रॅपलिंगला सुरुवात करूया. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा, एन्जॉय करा. तर सर्वात पहिले जाऊन मी हार्नेस बेल्ट घेतला. फर्स्ट टाइम होता हार्नेस बेल्ट कसा लावायचा मला माहित नव्हतं. तितक्यात अविनाश आला, त्याने मला प्रसाद दिला. तर गणपती बाप्पा मोरया नाव घेतलं. तर तितक्यात रोहित दादा आला. रोहित दादाने मला हार्नेस बेल्ट कसा बांधायचा ते शिकवलं. त्याने मला थोडी हेल्प केली. व्हिडिओ बघत असेल तर रोहित, थँक्यू सो मच हेल्प केल्याबद्दल. छान वाटलं तुला भेटून. तुम्ही बघू शकता वॉटरफॉलचा फ्लो किती फास्ट आहे. तर अशा प्रकारे आपण झालो रेडी. आहेत आपले चेतन दादा. हो. तर रॅपलिंग साठी सर्व मुलं नवीन होते, त्यांना रॅपलिंग कशी करायची तर सोप्या भाषेत या दादाने सर्वांना सांगितलं. इक्विपमेंटचा यूज सांगितला. आणि ही आहे आमची जयश्री ताई. तर हे आलेले आमचे मित्र चेन्नईवरनं रॅपलिंग साठी. त्यांना थोडं हिंदी समजायचं, तर जयश्री ताईंनी त्यांना इंग्लिश मधनं सर्व. अशा प्रकारे आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट आपण करतोय, म्हणजे शीतखडा वॉटर रॅपलिंग. तर रॅपलिंग आपण स्टार्ट केली आहे. तुम्ही ड्रोनच्या फुटेज मधनं मला बघू शकता. याची हाईट आहे 350 फूट. तर 350 फूट आपण रॅप करून खाली जाणार आहोत. वॉटरफॉल रॅपलिंग हे मला मागच्या वर्षी करायचं होतं, तर काही कारणास्तव माझ्याकडनं ते कम्प्लीट नाही झालं. तर मी ह्या वर्षी ठरवलं की मला ह्या वर्षी तरी हे करायचं आहे. तर लाईफमध्ये सर्वांनी एकदा तरी ट्राय करा रॅपलिंग. मी जसं जसं खाली जात होतो पाण्याच्या जवळ जात होतो. तुम्ही बघू शकता पाण्याच्या किती जवळ आलोय मी. तर ते पाणी माझ्या चेहऱ्यावरती पडत होतं. खूप छान वाटत होतं. आणि लाईफमध्ये असं काही ॲडव्हेंचर करत राहा यार. लाईफची मजा घ्या. खूप छान वाटतंय. आता जस्ट रॅपलिंग करून आलं वरतून. याची हाईट आहे 350 फूट. तर 350 फूट रॅप करून आपण खाली आलो. आता ॲक्च्युली आमच्यासोबत ते चेन्नईचे लोक आहेत, त्यांना जायचं आहे हरिहरला. तर त्यांच्यासोबत आम्ही पण चाललो. तर थोडं पुढे जाऊन मी ब्लॉग कंटिन्यू करतो. आता जाताना भेटले आपल्याला कारवी सारखी फुले. लोणावळा जायची गरज नाही. इथे हे असं आहे, पण हे कारवीची फुलं नाही आहे. ब्लू Karvi flowers. But he is not Karvi flowers. हे कारवीचे फुलं. हा हे फायनली बघितले कारवीची फुलं. आणि माझ्या मागे एवढे मुलं. लेट्स गो.
सीधा रेम्बो या आम्हाला जाऊ देत नाहीये तर यांना जायचं हरिहरला तर हे लोक बोलतात बाय. हे आहे कारवी फर्स्ट टाइम बघितलं मी पण 7 वर्षानंतर येणार फुल. हे बघा रेम्बो सीधा रेम्बो. नाही असा आहे रस्ता. लाईफची मजा घ्या नाही तर लाईफ तुमची मजा घेते. हा चला आहे हा रस्ता. यूट्यूब चॅनल पोस्ट वाट चौधरी वाट राऊत प्रसाद राऊत प्रसाद राऊत असेल प्रसाद राऊत चॅनल सबस्क्राईब पण असले. हा हे आहे असा रस्ता. भाऊ घाबरतोय थोडा यायला कारण ऍक्च्युली तिथं आहेच तसं रस्ता नाहीये पूर्ण चिखल आहे तर तो घाबरला थोडा. इकडे आहे हा वॉटरफॉल असा काही आहे नजारा नाचतोय. कारवीच्या जंगलातून चाललो काय लोणावळ्याला जायची गरज. ही अशी कारवी तुडवत चाललो तुडवत. या हे आहे प्लीज लाव. हे असा ट्रेक चालू रस्त्यावरती. वो कसं झाड ब्लॅक कलर. सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. लाईक माय व्हिडिओ कमेंट शेअर. रस्ताच नाहीये. सपोर्ट मुलगी चेडी आणा मुलगी चेडी. We can also. तूच हात लावून दिला का? हा 2 तास दिला. इथे झाड आहे याला पूर्ण काट आहे तर त्यांना ते सांगत होतो. हे आहेत काटे. 30 मिनिट. चला 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 आता चल चल चल. आता मी तुम्हाला टॅटू दाखवतो. हे आहे टॅटूचं झाड. सी युअर हँड. दिस इज टॅटू नॅचरल टॅटू. यस दिस टाइप यू कॅन अँड प्रेस. नो कलर वॉज नॉट देअर. व्हाईट कलर. ओके हे बघा असे टॅटू असतात म्हणजे लाईक दिस. जंगलातून जायचं. नो रस्ता. खाली आहे नदी. बेलवालं झाड. मज्जा येते का नाही. तुमचा पाय आडवा. हा चला मी येतो बरोबर. नहीं फिर भी वो नीचे उधर से तो शॉर्टकट है इधर से थोड़ा लंबा है. असा आहे रस्ता. असा सपोर्ट घ्यायचा याचा.
आम्हाला 2 रस्ते, एक नदीतनं जायचं, त्यानंतर असा जंगलातनं. तर आम्ही चूज केला जंगलमधनं. त्या नदीला पाणी थोडं वाढलंय, त्यात टाइमपास होईल. पण इथं काय रस्ता नाही आहे, पण मग थोडं फास्ट जात आहे. एक झाड आहे, खूप पहिले बघितलेलं. चल चल चल. तर आता अजूनच डेंजर जंगल चालू झालंय. सर्व जंगलातनं रस्ता काढत काढत पुढे जाऊया. मजा येते. छोटे छोटे वॉटरफॉल जेव्हा फ्लो असतो इथनं सर्वीकडनं पाणी येत असेल. आई रॅपलिंग करून तर एक नंबर वाटला. हे नजारे बघा जरा. अशा जंगलातनं फिरायला मजा येते. सर्व बांबूची झाडे. हे बघा ब्लॅक कलर स्टोन पुढं. चलो चलो चलो. मस्त व्हायची पाण्यातून. असं जंगलातला आल्यानंतर असा व्ह्यू बघायला भेटतो. असा आहे 80 डिग्रीचा रस्ता. ओनली स्टोन्स. हे इथं वरतून पाणी जे वाहून आलंय त्याच्यामुळे लाकडं वगैरे पडले. थकलो. ओ भाई हे बघ. लुक ॲट दिस. छोट्या छोट्या. ओ भाई नो पानी नो खाना. नो पाणी नो पाणी. We came to Kalyan on Saturday evening. We went to Mumbai. Then we came here. Hectic. 5 मिनिट. तर फायनली वरती आलोय. हा ट्रेक इथे संपतोय. व्हॉट इज ट्रेक? One time only you can try. वन टाइम. फर्स्ट टाइम केला रे मी. ऍक्च्युली हा खूप मोठा वरती येण्यासाठी ट्रेक आहे. तर 1 ते 1.5 तास लागतो. तर थकून जातं. सर्वांची एनर्जी लो झाली. तर ॲक्च्युली मुंबईवरनं ड्रायव्हिंग करत आले. व्हॉट इज एक्सपिरियन्स फॉर रॅपलिंग? गुड. महेश करू सर. ओके. तर भेटू नंतर परत. थँक्यू सो मच. बाय बाय. तर अशा प्रकारे हा ब्लॉग इथे स्टॉप करूया. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लाईफमध्ये नक्की एकदा वॉटरफॉल रॅपलिंग करा. कुठे पण करा. छान एक्सपिरियन्स होता. तर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच.